अजितदादा असते तर परिस्थिती वेगळी असती, जास्त आनंद असता. त्याच्यामुळे आनंद आहे, जबाबदारीची जाणीवही आहे आणि दुःखही आहे. 27 तारखेला संध्याकाळी फोन आला होता की उद्या सभा घेता का दौंडला. ती एक म्हणजे शेवटचं बोलणं झालेलं होतं. परंतु आठवण म्हटली तर आम्ही जे काही घडलो आहोत ते दानांमुळेच घडलेलं आहोत आणि आता ग्रामपंचायती कदाचित डिसेंबर दिवाळीनंतर लागतील. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त महिला कशा आपल्याला निवडणुकीसाठी तयार करता येतील, कारण निवडणुकीसाठी तयार करणं म्हणजे त्यांच्या वक्तृत्वापासून सगळं तयार, त्या बोलतील कशा, त्या निर्णय घेतील कशा, याच्यापासून शिबिरं घेतली जातील. महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत वैशाली नागवडे आहेत. ताई, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. ज्यावेळेस एवढी मोठी जबाबदारी दिली तुमच्यावर, ही नियुक्ती करण्यात आली, त्यावेळेस पहिली भावना काय होती? पहिली भावना हीच होती की अजितदादांची आठवण आली. अजितदादा असते तर परिस्थिती वेगळी असती, जास्त आनंद असता. त्याच्यामुळे आनंद आहे, जबाबदारीची जाणीवही आहे आणि दुःखही आहे. नक्कीच आता ही एवढी राज्यस्तरीय मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी, सक्षमीकरणासाठी नेमकी काय ठोस पावले आता तुम्ही उचलणार आहे? काय तुमचा नेमका कामाचा आता रोडमॅप असणार? पहिल्यांदा तर पक्षामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात कमी जास्त कुठे आहे ते याद्या घेऊन त्याची छाननी केली जाईल, महिलांशी बोललं जाईल, त्या पद्धतीनं पक्षाचं रिस्ट्रक्चरिंग असेल संघटनात्मक ते केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढे काय कार्यक्रम घ्यायचे आणि पुढचे प्रोग्रॅम्स कुठले विषय घेऊन घ्यायचे याच्यावर रोडमॅप आखला जाईल. नक्कीच असं असतं की शहरातील महिलांचे प्रश्न वेगळे असतात, त्याचबरोबर ग्रामीण महिलांचे प्रश्न वेगळे असतात. या दोन्हीसाठी वेगवेगळ्या काय तुम्ही वेगळ्या भूमिका मांडणार किंवा काय वेगवेगळी आखण्या करणार आहेत कामांनी? तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत हे वेगळ्या पद्धतीनं चालतात, कारण शहरी आणि निमशहरी भाग असतो. हो, म्हणजे ग्रामीण भागातला तो निमशहरी आणि महानगरपालिका हा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती हा वेगळा भाग असतो. त्याच्यामुळे ह्या दोन्हीकडचे म्हणजे शहरात जर विचार केला तर गटर, वॉटर मीटर असेही विषय असतात आणि ग्रामीणमध्ये अगदी बांधावरच्या वादापासून महसुली तर शेतकऱ्यापर्यंत अनेक प्रश्न, महिला शेतकरी आता नवीन धोरण आहे, या प्रश्नांपर्यंत वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे या दोन्हीचं एक थिंक टँक बनवला जाईल. शहरातले प्रश्न आणि ग्रामीणचे प्रश्न याच्यावर थिंक टँक बनवून काम केलं जाईल. नक्की ज्यावेळेस सुनेत्रा वहिनींनी तुम्हाला नियुक्ती तुमची केली त्यावेळेस नक्कीच दादांची आठवण आली असेल. मात्र आता तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पक्षामध्ये अनेक पदं भूषवली आहेत. नेमकी असं दादांची काय आठवण सांगू शकाल आज? खरं तर दादांची आठवण प्रत्येक क्षणी एक आठवण नाही आहे, परंतु दादा ज्या दिवशी गेले 28 तारखेला अपघाती निधन झालं, 27 तारखेला संध्याकाळी फोन आला होता की उद्या सभा घेता का दौंडला. ती एक म्हणजे शेवटचं बोलणं झालेलं होतं. परंतु आठवण म्हटली तर आम्ही जे काही घडलो आहोत ते दादांमुळेच घडलेलं आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक क्षणी दादांची आठवण आहे. आता काय आव्हान असणार आहे ताई? कारण मागील जे काही महिला अध्यक्ष होतात त्यांनी महिलांचे प्रश्न समजून घेतले, अशा अनेक टीका झाल्या. आता तुमच्याकडे हे पद भूषवलं गेले, नेमकं आता काय आव्हान असणार आहेत तुमच्या? खरं तर आपण बघतो की कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आव्हान हे असतंच. त्याच्यामुळे आव्हान म्हणजे इव्हन आपण घरात 4 लोक एकत्र राहतो तिथेही आपलं आव्हान असतंच की सगळ्यांना समजून उमजून काम करायचं असतं. तसं पक्षामध्ये सुद्धा 4 प्रकारचे विचार असणार आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, काम करायचं. आव्हानावर मात करून सगळ्यांना बरोबर घेऊन जायची भूमिका असणार आहे. खरं तर आता निवडणुकांना बराचसा कालावधी आहे. मात्र आगामी निवडणुकांसाठी आता पक्षाची काय भूमिका असणार, काय रणनीती असणार? खरं तर आता सगळ्या बऱ्यापैकी इलेक्शन उरकले आहेत, पण काही जिल्हा परिषदा आणि आता ग्रामपंचायती कदाचित डिसेंबर दिवाळीनंतर लागतील. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त महिला कशा आपल्याला निवडणुकीसाठी तयार करता येतील, कारण निवडणुकीसाठी तयार करणं म्हणजे त्यांच्या वक्तृत्वापासून सगळं तयार, त्या बोलतील कशा, त्या निर्णय घेतील कशा, याच्यापासून शिबिरं घेतली जातील. नक्कीच. आता गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मात्र या विलिनीकरणाबाबत काय वाटतं तुम्हाला? खरं तर विलिनीकरणाच्या चर्चा अनेक वेळा झालेल्या आहेत किंवा मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दिसत आहेत, परंतु मी प्रत्येक वेळेस हेच सांगितलेलं आहे की आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत ह्या विषयावर बोलणं. त्याच्यामुळे जो आदेश पक्षाकडनं येईल तो मानला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसकडून गुंगी गुडी असं संबोधलं गेलं. या वक्तव्याकडे किंवा ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर सुनेत्रा वहिनींवर हे बोलण्यापेक्षा मी असं म्हणेन की प्रत्येक स्त्रीवर असं बोलणं कुठल्याही स्त्रीवर हे योग्य नाही. काँग्रेसनी अशा पद्धतीनं बोलून त्यांच्याकडे मोठा वारसा होता स्वर्गीय इंदिरा गांधीजींचा आणि
त्या पक्षानं असं बोलावं हे पूर्ण दुर्दैव आहे खरं तर महाराष्ट्राचं. कारण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. महाराष्ट्राला एक वेगळा सांस्कृतिक वारसा आहे आणि तुम्ही बघितलं असेल की जरी बरेच नेते वेगवेगळ्या पक्षात काम करतात, राजकीय टीका होत असते, धोरणावर करा, कामाच्या पद्धतीवर करा, सगळ्यावर. पण अशा पद्धतीनं एका स्त्रीवर बोलणं हे योग्य नाही. हा महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस खरं तर त्यांना सांस्कृतिक वारसा आहे, त्यांनी माफीनामा दिला तर माफीनामा द्यायलाच हवा. हर्षवर्धन सपकाळ ज्यांनी ह्या वाक्याचं समर्थन केलं, खरं तर ते कुठल्या जिल्ह्यातनं येतात? बुलढाण्यातनं. जिजाऊंचं जन्मस्थान बुलढाणा आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊंचं जन्मस्थान आहे आणि तिथल्या माणसानं असं बोलावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि काँग्रेसचं सुद्धा दुर्दैव आहे. नक्कीच. आता पक्षातील महिलांना एकत्र घेऊन कसं काम करणार आहे? कारण मागील काळामध्ये असं म्हणणं होतं की महिलांना विचारात घेतलं जात नाही, तर आता तुम्ही एकोपा धरून एकत्र सगळ्यांना आणून कसं काम करणार? मी मागील काळावर कधीच विचार करत नाही. माझं म्हणणं आहे की काम करताना प्रत्येकाच्या चुका होतात. मी पण 100% काम करत असताना चुका ह्या प्रत्येकाच्या होत असतात किंवा कमी जास्त होत असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर सगळ्यांना सोबत घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे असा विश्वास जो आहे तो वैशाली नागवडे यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियांका परदेशी, story.com पुणे.